उल्हासनगर शहरात प्रहार जनशक्ती पक्षानं अनोखं आंदोलन केलंय। शहरात गेल्या अनेक दिवसांपासून भुयारी गटाराचं काम सुरू आहे, मात्र काम झाल्यानंतरही ठेकेदार रस्ते दुरुस्त न करता जैसे थे सोडत आहेत। त्याविरोधात प्रहारनं एका वृद्धाला व्हेंटिलेटर लावून त्याला रस्त्यावरती बेड टाकून बसवलं। वाशिम जिल्ह्यातील जवळच्या काटेपूर्णा नदीवरच्या पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं केलंय। महिनाभरापूर्वीच लाखो रुपयांचा खर्च करत पुलाची दुरुस्ती करण्यात आली, मात्र अवघ्या 20 दिवसात पुलावर खड्डे पडले। याकडे प्रशासनानं लक्ष देऊन पुलांच्या दुरुस्तीचं काम दर्जेदार करावं अशी मागणी करण्यात आली। पुणे महानगरपालिकेत जवळपास 141 तक्रारी प्रलंबित आहेत। या तक्रारी सोडवण्यासाठी पुणे महानगरपालिका अयशस्वी ठरतीये, त्यामुळे महानगरपालिकेच्या कारभारावर पुणेकर नाराज आहेत। नागरिकांच्या अडचणी तातडीनं सोडवा असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे महानगरपालिकेला दिलेत। वसई ते मीरा भाईंदर दरम्यानचं अंतर कमी करणारी रो सेवा आजपासून सुरू झाली आहे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। 3 महिन्यांच्या प्रायोगिक तत्वावर सेवा सुरू करण्यात आली आहे। रो सेवेमुळे मीरा भाईंदर वसईकरांच्या वेळे बचत होणार आहे। अवघ्या 10 ते 15 मिनिटांचा हा समुद्री मार्ग असणार आहे। पुणे शहरातील हॉटेल आणि पबसाठी पोलिसांनी नियमावली जाहीर केली आहे। मध्यरात्री 1:30 वाजेपर्यंतच व्यवसायाला परवानगी। स्वच्छतागृह वगळून हॉटेलमध्ये सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे, हॉटेलमधील कर्मचारी, सुरक्षा रक्षकांची चारित्र्य पडताळणी, स्मोकिंग झोनसाठी स्वतंत्र जागा असे आदेश नियमावलीत देण्यात आलेत। पुणे शहरात गर्दीच्या वेळी जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गर्दीच्या वेळी जड वाहनांना अनेक ठिकाणी बंदी घालण्याचा वाहतूक पोलिसांनी निर्णय घेतलाय। डंपर, जेसीबी, रोड रोलर अशा जड वाहनांना गरजेच्या वेळी शहरात प्रवेश करता येणार नाही।